Hello, hello. This is the My Artifact episode number 2135. आजची तारीख आहे 29 डिसेंबर 2020. वाजल्यात रात्रीचे 8:45 वाजल्या. आताच माझं जेवण झालं. येस, ऑलमोस्ट करीब वर्ष खतम होऊन राहिलंय. आजची 29 तारीख आहे. या 2 दिवसानंतर नवीन वर्ष सुरू होईल. मी मार्च महिन्यात 17 मार्चला एप्रिल मे 17 मार्चला मी घरी आलो होतो. मला बहुत क्लिअरली माहित आहे. आणि त्यानंतर मी घरीच राहिलो. मार्च नंतर संपूर्ण महिना म्हणजे ऑलमोस्ट करीब 10 महिने कंटिन्यू आय वॉज हिअर. वेल, तुला असं वाटत असेल की तू हे तुझे 10 महिने तू हे वेस्ट केलंय बा, म्हणजे काही पैसा नाही कमवला, काही नाही वगैरे. बट ऍक्च्युली या 10 महिन्यात मी खूप काही शिकलोय. इट वॉज, आणि खूप अशा काही गोष्टी शिकलोय जेणेकरून मी माझ्या फ्युचरमध्ये याच्यापेक्षा खूप जास्त पैसे कमवेल. गुड टाइम म्हणजे चांगली वेळ याला नाही म्हणत की ज्या मोमेंटमध्ये आपण खूप जास्त पैसा कमवतो. नाही, एक चांगली वेळ म्हणजे अशी आहे की ज्या मोमेंटमध्ये आपण आपल्या पॅशनवर काम करतो आणि त्याच्यातून पैसा कमवतो. आणि यासाठी नाही का आपल्याला स्वतःवर काम करावं लागते, स्वतःला थोडं इम्प्रूव्हमेंट करावं लागते, स्वतःमध्ये काही ना काहीतरी चेंजेस करावं लागते. इट इज व्हेरी एसेन्शियल. याशिवाय कधी हे होऊ शकत नाही. कारण जोपर्यंत आपण स्वतःला अपग्रेड करत नाही, डेव्हलप करत नाही, तोपर्यंत आपण समोर जाऊ शकत नाही. ट्रस्ट मी. येस, या 10 महिन्यात मी ज्याप्रमाणे गोष्टी शिकल्या, एडिटिंग शिकलो वगैरे, व्हिडिओज वगैरे बनवले, खूप साऱ्या गोष्टी शिकलो. याच्यातून मला फायदा झाला. आणि इट इज रिअली ग्रेट थिंग फॉर मी. इट वॉज रिअली अमेझिंग. मला फारसं आता बोलण्याला काही आहे नाही. इट वॉज नथिंग. येस, आज काम केलं. आज काम केलं. येस, ऍक्च्युली मी आज सकाळपासून ऑलमोस्ट करीब 6 ब्लॉग बनवले. ओके, आणि 6 ब्लॉग बनवले. त्यानंतर इंग्लिशचे सेशन सुरू ठेवले मी. आज माझा दुसरा सेशन होता आणि त्याच्यावर मी आज बोललो. खूप चांगला बोललो आज. वर्ड्स आपोआप येऊन राहिले होते. इट वॉज रिअली गुड. बट अजूनपर्यंत फ्लुएंट नाही आला आहे, तर वी नीड टू कीप डुईंग दिस थिंग. आणि मला आज रिअलाइज झालं आहे की आज ऑलमोस्ट करीब म्हणजे माझा नाही का संध्याकाळी 5 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंतचा जो वेळ असतो ना, म्हणजे जो 5 घंटे हा नेहमी वेस्टच जातो. कारण याच्यामध्ये काहीच काम होत नाही. ऍक्च्युली विचार केला गेला तर मी किती घंटे काम करतो. टेक्निकली आय एम स्पीकिंग इज, मी सकाळी ऑलमोस्ट 9:30-10 वाजता कामाला लागतो. ओके, ते करीब जर माझं नाश्ता वगैरे असेल तर, जर नाश्ता नसेल तर ऑलमोस्ट करीब 9:30 वाजता वगैरे. बट रॅन्डम फिगर इज दॅट की 10 ते 1:30 वाजेपर्यंत. ओके, सो इट वॉज लाईक दॅट की 3-3.5 घंटे. ओके, आणि मग 1:30 वाजता थोडंसं जेवण केलं. ओके, जेवण केल्यानंतर मग आपण त्याच्यानंतर 3 वाजेपर्यंत, म्हणजे कसं की 1:30 ते 2 वाजता जेवण आणि 1 घंटा पुन्हा काम, म्हणजे 3:30 ते 4:30. ओके, त्याच्यानंतर 3 वाजेपासून कधी 3 वाजेपासून ते करीब 4 किंवा 4:30 वाजेपर्यंत इंग्लिश सेशन होते माझा.
ओके. याच्यामध्ये काम नसते, बट याच्यामध्ये पण एक स्वतःला इम्प्रुव्हमेंट करण्यासाठी मी क्लास घेतो. ओके. बट टेक्निकली मी जे काम करतोय ते करीब सकाळी 3:30 4:30. ओके. आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट वेळ येते, ती येते रात्री 10 वाजता. 10 ते 12 म्हणजे 2 घंटे. म्हणजे वॉज लाईक दॅट की करीब 6 घंटे 7 घंटे, ऍक्च्युली 7.5 घंटे काम करतोय. ओके. 7.5 घंटे काम करतोय आणि 1.5 घंटा इंग्लिश स्पीकिंग, इंग्लिश लर्निंग. सो वॉज लाईक दॅट ती 7.5 ते 8-9 घंटे काम करतोय. मग बाकीचा वेळ जातो कुठं? या ऍक्च्युली सकाळी म्हणजे रात्री 12 ते, म्हणजे युजली 12 वाजेपर्यंत राहतोच, तर रात्री 12 वाजेपासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत झोप. ओके. सो इट वॉज लाईक 8 घंटे याच्यात जातात माझे. आणि 8 वाजता उठल्यानंतरही 2 घंटे लागतात मला काम सुरू करायसाठी, कारण फ्रेश होणं, त्यानंतर नाश्ता वगैरे करणं, यासाठी समहाऊ 2 घंटे लागूनच जातात. ओके. तर 8 आणि 2 किती? 10 घंटे. त्याच्यानंतर काय होते की संध्याकाळचा जो वेळ असतो ना, ओके, म्हणजे आता जेवणासाठी हार्डली अर्धा घंटा. ओके. तर त्याला आपण राहू दे, निग्लेक्टच करून देऊ. संध्याकाळी नाही का 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत, म्हणजे ऑलमोस्ट 5 घंटे. ओके. तर पहिले 8 आणि त्याच्यानंतर 2 घंटे, म्हणजे 10 घंटे. 10 आणि 5 15 घंटे. 15 घंटे आणि खाण्यापिण्यामध्ये करीब कधी 1 घंटा विचारते, तर 16 घंटे माझे वेस्ट जातात. 16 घंटेपैकी 8 घंट्याची नींद आहे, बाकी 8 घंटे तसे मिसलिनियस ऍक्टिव्हिटी मध्ये जातात. आपण कुठे आपल्या टाइमला आपण हे करू शकतो की जिथे करून आपण आपल्या कामावर जास्त वेळ देऊ आणि मिसलिनियस ऍक्टिव्हिटी कमी करू. तर माझ्यासाठी खेळणं इम्पॉर्टंट आहे. ओके. आय नीड टू प्ले. ओके. सो संध्याकाळी 5 वाजेपासून ते करीब 7 वाजेपर्यंत खेळणं, म्हणजे 2 घंटे खेळणं मी नेहमी ठेवतोच. कारण याच्यामुळे माझ्या कसं, म्हणजे एक्सरसाइज केल्यानंतरच आपण अजून कामाला चांगलं हे करू शकतो. या सो आय एम सेइंग इज दॅट एक्सरसाइज इज रिअली इम्पॉर्टंट. ओके. बट कधी कधी काय होते की जेव्हा मी एक्सरसाइज करून आल्यानंतर कधी कधी नाही का, म्हणजे कामावर तर बसतो, बट कधी कधी स्वयंपाक पण करावं लागते. म्हणजे कधी कधी बहिणीला मदत करावं लागते किंवा आईला मदत करावं लागते वगैरे वगैरे. असं नाही, मी आल्यानंतरही कधी कधी काम करतोय म्हणा. येस. बट हे बघ, लिसन, आता आपण हे 85 एपिसोड रेकॉर्ड करतो, याच्यामध्ये पण तर वेळ जातो ना. पण 85 एपिसोड पण ते इम्पॉर्टंट आहे. इंग्लिशचे जे स्पीकिंग आहे, जे सेशन्स आहे, त्याला पण फेस करणं इम्पॉर्टंट आहे. ओके. हे बघ, तुला एवढं माहित आहे ना की तू तुझा टाइम कुठे वाया नाही घालून राहिलाय ना. दॅट्स इट. बस. पण माझं म्हणण्याचं मिनिंग असं आहे की तू तुझा काम अजून जास्त हे कर. हे बघ डूड, हे बघ, मी असं नाही म्हणत की तू काम नको करू, काम कर. बट कसं आहे की जेव्हा नाही का तू एका गोष्टीवर कंटिन्यू काम करत आहे, ओके, मानून घे तुझ्या बॉडीची इफिशियन्सी 8 घंटे किंवा 9 घंटे किंवा 10 घंटे, त्याच्यानंतरही तू स्वतःला पुशअप करशील तर इट विल बी रिअली बॅड. नाही, व्हाय? लिसन डूड, आपण काही एकदम रेग्युलर रुटीन लाईफ नाही आपली का जिथे आपण 8 घंटे काम करू किंवा 9 घंटे काम करू. नो नो नो. या हे आपली खूप क्रिटिकल स्टेज आहे. ओके. सो वी हॅव टू वर्क ऑलमोस्ट करीब 10 घंटे. ओके. 10 घंटे काम करू, 2 घंटा आपण इंग्लिश सेशन करू. ओके. हे आपल्यासाठी बहुत ही जास्त इम्पॉर्टंट आहे. सो जर आपण असं नाही करत आहे तर वी जस्ट लाईक, आपण आपल्या डेस्टिनीला जस्ट गुड बाय म्हणणंच बेटर राहील. ओके. तर तुझ्यासाठी एक्सरसाइज करणं इम्पॉर्टंट आहे. ओके, दॅट्स इट. मला पण वाटतं एक्सरसाइज करणं इम्पॉर्टंट आहे. सो इट जस्ट लाईक लेट इट बी. बट जिथे अशा काही गोष्टी होत आहे, जिथे तुझा टाइमपास होत आहे, जस्ट लाईक लेट दोज थिंग्स स्टॉप अँड डू युअर वर्क. ओके.
म्हणजे तुला कुठे वाटते की तुझा कुठे टाइमपास होत आहे? वेल, मला एक अशी वेळ वाटते तिथे माझा टाइमपास होत आहे, आणि ती वेळ म्हणजे की जेव्हा खेळून आल्यानंतर नाही का, ऑलमोस्ट करीब अर्धा घंटा कधी कधी टाइमपास होऊन जातो मित्रासोबत, आणि जे मला बिलकुल आवडत नाही यार. या म्हणजे मित्रांसोबत हँगआउट करणं आवडते, बट त्याच्यामध्ये वेळ जातो यार. आज ऑलमोस्ट करीब अर्धा घंटा माझा वाया गेला याच्यामध्ये. तर याला थोडस हे कर. ओके, जसा तुझं सामान ठेवलं तुझं, निघून जा कामासाठी वगैरे. विचार नको करू यार पोरांना काय वाटते का नाही. जस्ट लाईक, समज जर तुला काम करायचं आहे ना डूड, तू यू हॅव टू डू इट. ओके, मी करतो. ओके, मी करतो म्हणजे काय, प्रॅक्टिकल सांग ना, एक्झॅक्टली कसं करशील तू जोपर्यंत तू करतो. वेल, नाही करत मी. या आय एम सेइंग इज दॅट वाय, बिकॉज ऑफ दॅट की आपण समजा 2 घंटे खेळत आहे ना, तर ऑलमोस्ट करीब अर्धा घंटा आपण मित्रांसोबत जातोच. मी किती कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला ना तरी नाही होणार आहे. ओके, आणि समज जर मी समजा खेळणं झाल्यानंतर मी असं रूडली निघून जातो म्हणलं, तर इट विल बी अफेक्ट ऑन माय फ्रेंडशिप टू. या त्यामुळे कसं होते की एक प्रकारे एक अजीबसा एन्व्हायरमेंट क्रिएट होते. ओके, ऑब्विसली आपण चहा प्यायला नाही जाऊन राहिलो, या दॅट इज रिअली गुड थिंग. येस, कारण हे लोक नेहमी चहा प्यायला जातात, मी नाही जात. येस, सो दॅट इज रिअली गुड थिंग. बट जो मित्रांसोबत टाइम स्पेंड करतो, हे एक प्रकारे खेळण्यामुळे काय होते, फिजिकल ऍक्टिव्हिटी थोडीशी स्ट्रेस राहते, ते पूर्ण स्ट्रेच अप होऊन जाते, पूर्ण रिलॅक्स होऊन जाते. आणि आतमधले मित्रांसोबत जेव्हा आपण बोलतो, हसी मजाक करतो, तेव्हा आपण आपल्या मनातल्या ज्या काही इम्प्युरिटीज आहे ना, ते सगळे पूर्ण बाहेर निघते. ओके, आपण एकदम रिलॅक्स राहतो मित्रांसोबत राहतो तेव्हा. सो इट इज रिअली, या वेल, तू असा फील का करून राहिला मी सांगतो. ऍक्च्युली काय होत आहे की गेल्या या वीकेंड मध्ये, आणि आता येणाऱ्या समोर वीकेंड मध्ये, त्याच्यानंतरही समोरच्या वीकेंड मध्ये, आणि त्याच्यानंतरच्या समोरच्या वीकेंड मध्ये आपण वॉज कम्प्लिटली बिझी. वाय? बिकॉज ऑफ दॅट आता बादलच्या भाऊच लग्न झालं, आता न्यू इयर आहे, त्यानंतर वन मॅनचं राहील, त्यानंतर विशालचं राहील, आणि हे कंटिन्यू लागूनच आहे. ओके, सो इट वॉज लाईक पट्टापट होते या साऱ्या गोष्टी. ओके, धडाधड धडाधड धडाधड, एक के बाद एक के बाद एक. तर त्यामुळे नाही का तुझा टाइम थोडासा यांच्यासोबत चालला आहे. वेल, हे वा, जिथे तुला जायचं आहे तिथे तू जाणार. या 31 डिसेंबर आहे, पार्टी एन्जॉय करायची ऑफकोर्स, कारण त्या मुवमेंट मध्ये समजा तू काम करशील ना, यू जस्ट फील लाईक रिअली वर्थलेस. या बट राईट नाऊ वॉटेवर यार. या जस्ट लाईक तू स्वतःवर विश्वास ठेव, स्वतःवर काम ठेव, आणि टाइम वेस्ट नको करून जस्ट डू युअर वर्क. दॅट्स इट, दॅट्स व्हॉट आय एम थिंकिंग, दॅट्स व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. ओके, बाकी काही सांगायचं हे नाही. ओके, कारण मला माहिती आहे तू टाइमपास करत नाही. ओके, आणि स्वतःलाच आपण असं हे करू शकत नाही, खोटं बोलू शकत नाही. सो आय नो. ओके, आणि जिथे माझा वेळ जात आहे तो जेन्युन वेळ जात आहे. घरी आईला मदत करावीच लागत आहे. ओके, मित्रांसोबत अर्धा घंटा जातोच आहे. ओके, याला मी किती रेजिस्ट करण्याचा प्रयत्न केला तरी नाही होणार. ओके, सो जस्ट लाईक कीप डुईंग युअर वर्क, आणि प्रयत्न कर की टाइमपास थोडा कमी राहील. ओके, राईट. सो या, this is it. This is the end. This is my artifact episode number 2135. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.